मायो घे बघ थांबीत का? लेकरू रडायचं थांबतच नाहीये. होय, पण लहान लेकरू बोलू पण तर शकत नाही. काय होतंय ते? कुणाचं बाळ असेल होते? कशानेच रडू राही ना लेकराचं. इतक्या माया असत त्या बाळा सुखी करीत तरी टाव थांबना. काय झालं लेकरासी? उमज येईना. मायो दे आता. जपू जपू जपू. आले हो 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 हो. दद्दा तूच पाय आता. ओ काय वा का रडीस ना रडीस? थांबा. हो ग चल. इथं काय इथं ओ ग काय झालं? भूक लागली का? बहु बिलंदर रे हा सत्तू. पाली पण फुटली नाही अजून. तर मुलीची मन ओळखू लागला. खोड वटू आलं तरी आम्हाला आमच्या बायकांचं मन जाणू येईल. आणि हे बघा पोरी हे रडू थांबवलं. ते राहो पर जीवा घोर असीन. ही नाजूक कळी कुण्या रोपावेरी ही. बिचारी ही आयो तातो रडू रडू झाले असीन. जिथं कुठं असीन. पण कुठं असीन ते हे नावंगी. माझा तो पळवला तर माझा जीव तुटू तुटू झाला ना मायो. मग ते सण का होत असेल? थांब. काहीतरी खूण गवसीत. अंगी वस्त्र रेशमाही आणि सोन्याचं पैंजण राजकन्या. ही राजकन्या असीन कुण्या देशी ही. का रे दद्दा? वस्त्र तर ठीक पण पैंजण सोन्याही असेल तू कसं ओळखीस? डोळे ना तरी. के देवली मायो. सोन्या हा वजन भारी वस्तू लहान पण वजन बोलीत सोन्याचं लगोलग. दद्दो तू काटोकाट हुशार. खरी हे राहो पण सोन्याचे पैंजण राजवंशा ही लेकीच घाली इतर कुणी ना. आणि या घोर रानात ही झाडावर गवसली म्हणजे यात काहीतरी घातपात असीन. ही कोण्या राजा ही लेख हे ना कळीत तोवर हिच्या रक्षणा ही जबाबदारी आपली असील. हा दद्दा आऊ सत्तू बरोबरी तुम्ही कुशी ठेवतीस. आम्ही पहारा देईस रातीसन. चल चल. कोण्या राजा ही पोर तळमडी असेल बिचारा.
संमोहनाखाली तर आहातच तुम्ही महाराज, परंतु आता आमच्या यौवनाच्या अधीन झालाय की आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, बाकी सगळं विसरून जाल तुम्ही. सावित्री, सावित्री, आम्ही इथे काय करतोय? आम्ही इथे कसे आलो? आम्ही तर सावित्रीला शोधत होतो. असं असं हरवण्यासारखं, विसरल्यासारखं का वाटतंय आम्हाला? महाराज, महाराज ऐका माझं. महाराज, सावित्री, सावित्री, महाराज, महाराज, सावित्री, 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 महाराज, महाराज, महाराज ऐका. महाराज, आम्ही काय सांगतो ते ऐका. महाराज बघा ना आमच्याकडे. नाही, नाही. महाराज, महाराज आम्ही काय सांगतो ते ऐका. सावित्रीला शोधून शोधून तुमचं डोकं दुखायला लागलं महाराज, म्हणून आम्हीच तुम्हाला इथे घेऊन आलो. महाराज, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. तुम्ही या इकडे, या या महाराज, आम्ही तुमचं डोकं चेपून देतो. या, तुम्ही आराम करा महाराज. नाही, नाही, नाही. आमची सावित्री हरवली आणि आम्ही आराम करू? कसं सुचेल आम्हाला? ती कुठे असेल, काय करत असेल, कोणी नेली असेल, कशी असेल ती? महाराज, महाराज ऐका आमचं, थोडा धीर धरा. प्रत्येक घराची, प्रत्येक वाड्याची तपासणी झाली आणि शोध अजूनही चालू आहे. सापडेल सावित्री, कुठे जाईल, आणि आणि कोणी जर तिला पळवून नेली असेल तर त्याची जी काही मागणी असेल आपण ती पूर्ण करू. महाराज, तुम्ही 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 आराम करा. तुम्ही हे दूध घ्या, हे घ्या. आम्हाला नकोय. महाराज, महाराज आमच्याकडे बघा. महाराज, महाराज आमच्याकडे बघा. महाराज ऐका ना. महाराज आमच्याकडे बघा. महाराज, महाराज बघा ना आमच्याकडे. महाराज बघा ना. काय करताय तुम्ही? काय करताय? आमची तानुली कन्या हरवली. तिला बोलता येत नाही, चालता येत नाही. एक परावलंबी जीव हरवलाय. तुम्ही या बाहुपाशांचा वेळ का घालताय? आम्ही अर्धांगिनी आहोत आपल्या. जे काही असेल ते. जोपर्यंत आमची प्राणप्रिय सावित्री आम्हाला सापडत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही सुखाचा विचार करू शकत नाही. महाराज, सावित्री आमचा प्रत्येक पावलाला घात करते आहे. अजूनही. आता तर ही कधीच न सापडो. सापडली का सावित्री? नाही. त्या निर्मलेवर फाजील विश्वास दाखवल्याचे परिणाम आहेत हे सगळे. ती तर मोकळीच फिरतीये, पण शिक्षा मात्र मिळते ती बिचारा नववधूला. अशा बेजबाबदार दासीचा शिरच्छेद करा, म्हणजे योग्य तो संदेश जाईल सर्व दूर. तुम्हाला हवं ते करा. ज्या राज्यात सावित्री नाही त्या राज्यात आणि त्याच्या कारभारात आम्हाला रस उरलेला नाही. त्या निर्मला दासीला ताब्यात घ्या. उद्या सकाळी तिला मृत्यूदंड दिला जाईल असा आदेश आहे आमचा. आज्ञा राजमाता. त्या क्षुल्लक दासीनं केलेल्या प्रत्येक अपमानाचा प्रतिशोध घेण्याची संधी तूच दिली सावित्री आम्हाला. आता उद्या सकाळी तिला मृत्यूदंड मिळेल आणि तू तर केव्हा चिरनिद्रा घेत असशील त्या अरण्यात. आता खाऊ येणार आहे. काय झालं? भूक लागली. ये रे माझ्या
लगबग लगबग अशी चालली आभाळाच्या अंगणी, पाठ शिवणीचा खेळ खेळते चंद्रासंग चांदणी, ऐटी मध्ये चालतो ताऱ्यांचा ऐरावत, हरणांच्या पाठी लागे पारधी सरसावत, विंचवाच्या पाठीवरती भले मोठे बिऱ्हाड, दूरवर ऐकू येई सिंहाची ही दहाड, नक्षत्रा परी दिसे राजकन्या खरी, येईल राजकुमार बसून घोड्यावरी, ये रे माझ्या काळजाच्या फुला, काळजाच्या फुला. पाहिलं कसा लळा लावलाय पोरीनं. हो मी काय म्हणते, हिला आपण ठेवून घेऊयात का? नाहीतरी टाकून दिले हिला म्हणजे नकोशीच झाली असेल. आपल्याकडे सुरक्षित राहील. इतक्या सोप्या असतात का गोष्टी? आपण अनुभव घेतलाय. सख्या भावानंच पाठीत खंजीर खुपसला आणि एका राजकन्येला असं सोडून दिलं जातं. यामागे गुंतागुंतीचं षडयंत्र असणार हे नक्कीच. ती योग्य ठिकाणी सुखरूप पोहोचेपर्यंत आपलीच आहे, परंतु ती कुणाची तरी अनमोल ठेव आहे हे विसरून कसे चालेल? तिच्या माता पित्यांचा चेहरा डोळ्यांसमोर आणा, मग हिला आपल्याकडे ठेवून घेण्याचा विचार आपोआप पुसला जाईल. ही गोजीरवाणी ठेव ज्याची आहे त्याच्यापर्यंत पोचायलाच हवी. हिरमुसून जाऊ नका. नियतीचे संकेत आपल्याला कळत नाहीत. कदाचित भविष्यात दीर्घ काळासाठी ती आपल्याकडे येणार असेल, म्हणून आज भाल पावलांनी आली आहे. आपण आपल्या मायेचं कवच घालून तिला सुरक्षित हाती पोहोचता करूया. हेच आपलं कर्तव्य आहे. हो निजले वाटते दोघे. हो चला आज जाऊ. घ्या एकाला. का कुणास ठाऊ, ही राजसबाई आपल्या खोपीत आल्यापासून मनाला एक वेगळीच शांतता मिळाली आहे. जणू या खोपीचा राजमहाल झालाय पुन्हा एकदा. हिच्या येण्यानं ऐश्वर्य आल्यासारखं वाटलं. आणि आपल्या सत्तूची पहातरी कशी गट्टी जमली येते. जणू किती जन्मांपासून एकमेकांना ओळखतायत. डोळ्यातील तेल घालीत पहारा देईस सोयरे हो. राजकन्येच्या जीवास भीती असेलच, पण सत्तूवर ही कुणा लबाडाची बारीक नजर असेल. आपली बिटू ही ना कळीत. हा 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 तू हात राखीस. आम्ही रान घरी संजात धोका सारीकडून असी. हा हा लांडग्या तुरक्याला हुल देतोस करे माकडा. माझा घास पळवलास फुकण्या. कोण आहे मी?
डुरक्या त्या बापाला कसा खाईल हा डुरक्या? हट! 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 तू रोखणार मला? हं? हट! हट! हे बघ लांडगा हत्ती दिसत असेल लाकडी. बघ लाकडी हत्तीवाल्या पुरावर असा झडप घालतो डुरक्या. लय! मावशे मावशे उठ लवकर, तू इथून पळून जा. अगं हो, परंतु झाले तरी काय? अगं असं काय करतेस? तुला मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर झालीये. बिचारी सावित्री बहुतेक हे जग सोडून गेली असेल. आणि आता तू? नाही सुमन, कोणालाही काहीही म्हणू दे, परंतु माझं मन मला सांगत आहे माझी सावित्री सुखरूप आहे. दूर आहे परंतु सुखरूप आहे. आणि म्हणूनच ती परत येण्याआधी ती वस्त्र मिळून पूर्ण करायची आहेत मला. अगं मावशी असं काय करतेस? सावित्री इथून नाहीशी झाल्यापासून एक क्षणही न थांबता चालू आहे तुझं हे विणकाम. काय आहे काय हे? आपल्या सावित्रीसाठी तिच्या आईच्या वस्त्रांमधून हे कपडे शिवतीये. माझ्या सावित्रीला तिच्या आईच्या मायेची ऊब कधीच कमी पडायला नको. अगं मावशी भानावर ये, इथे तुझा जीव धोक्यात आहे आणि तू आता देखील सावित्रीचाच विचार करत बसलीये. अगं उठ लवकर, चल. प्रणाम महाराज. काही उपयोग नाही या नमस्काराचा. आता साष्टांग नमस्कार जरी घातलास तरी मृत्यूदंडापासून तू काही वाचत नाहीस. नाही नाही, असं करू नका. ए तू गप्पा बस. हीच ती उद्धट निर्मला कारणीभूत आहे सावित्रीच्या मृत्यूला. नाही नाही, माझी सावित्री जिवंत आहे, तिला काही होणार नाही. पण तुला होणार आहे मृत्यूदंड. राजमातांचा शब्द शेवटचा. मला मान्य आहे, त्या तुम्ही आज्ञेप्रमाणे मला मृत्यूदंड. परंतु परंतु सावित्रीसाठीची ही वस्त्र मला विणून पूर्ण करू द्या. माझी हात जोडून विनंती हो. अडाणीची अडाणी. अगं जी या जगातच नाहीये तिच्यासाठी कसलं करते विणकाम? नका हो, नका हो असे अभद्र बोलू पुन्हा पुन्हा. माझी सावित्री जिवंत आहे, तिला काहीही होणार नाही आणि ती परतणार पण आहे. म्हणून तर ही वस्त्र विणते मी, ती पूर्ण होऊ द्या. भले मी या जगात नसेल, पण जशा या वस्त्राच्या रूपात महाराणी असतील तिच्याजवळ, तशीच त्यातल्या काही धाग्यात मीही असेल. तुला वेळ लागलाय म्हातारे. सावित्री आता कधीच परत येणार नाहीये. तिच्याकडे तू मात्र जाणार आहेस. हा, ते देखील उद्या सकाळी. हो ना, हो ना. म्हणजे उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे ना माझ्याकडे. मग तोपर्यंत ही वस्त्र मिळून नक्की पूर्ण करेन मी माझ्या सावित्रीसाठी. बंद कर तुझी ही बाष्कळ बडबड. चला रे, घ्या हिला तुरुंगात. मला माहितीये माझ्या सावित्रीला काही झालेलं नाहीये.
मी माझ्या अनुभवावरनं सांगते, तिथं इतरांचा जीव वाचवण्यासाठी जन्माला आली आहे, परत येणार आहे ती.